तो उद्धव जी को अगर लगता है हम लोग सब लोग पॉलिटिकल आरोप कर रहे हैं, तो फिर उन्होंने राणे साहब को क्यों फोन किया और बोला कि मेरे बेटे को बचाओ इसमें। खुद नारायण राणे साहब को फोन किया था, एक नहीं 2 बार किया था। आपको भी 2 बेटे हैं, मेरे बेटे से कुछ हुआ रहेगा गलती तो उनको बचा लो आप। गुहार लगाई थी राणे साहब को। पूछिए राणे साहब को, राणे साहब ने ऑन रिकॉर्ड कहा है। सर, मैं उन्हीं का बेटा हूँ। सर आता आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे हे देखील सातत्याने आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय। हे सगळं प्रकरण जे आहे ते आम्ही कोर्टात पाहू असं आदित्य ठाकरे हो, म्हणतात। चांगली गोष्ट आहे ना, कोर्टातच पाहायची आहे। आम्हाला नका उत्तर देत बसू, तुम्हाला जास्त त्रास नाही देणार। तुम्हाला जे बोलायचंय कोर्टात सांगा की दिशा सालेंचे वडील पण आता खोटं बोलतायत, ज्यांची मुलगी गेली आहे ना ते वडील पण आता खोटं बोलतायत। सांगून टाका कोर्टात, आम्हाला काय। नितीनजी 5 वर्ष चल ना सातत्याने बाबा। बदनामीचे प्रयत्न जे आहेत ते राणे साहेबांना काय उद्धव ठाकरेंनी अरे बाबा, हा जुना विषय आहे, तुमचा अभ्यास फार बेकार आहे, एकदम अवघड विषय आहे। जरा नवीन मुद्दा असा आहे उदय, त्या राणे साहेबांना जेव्हा तुला माहिती आहे मालवणी पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला इन्क्वायरीसाठी बोलवलेलं, तेव्हा राणे साहेबांनी ऑन रेकॉर्ड इथे सांगितलेलं की उद्धवजींचे 2 वेळा फोन तेव्हा राणे साहेबांना आलेले की तुम्हालाही 2 मुलं आहेत, माझ्या मुलाकडून काय झालं असेल तर त्याला वाचवा, मदत करा, असं ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं। नारायण राणे साहेब पण बोलतील याबद्दल। आदित्य ठाकरे आता आता राजभवन परत 1 वर्षांनी परत विचारणार का तू? आदित्य ठाकरे आता चल ना. राजभवनामध्ये ते प्रतिक्रिया देत होते बाहेर, राजभवनाच्या बाहेर। ते म्हणतात की 5 वर्षा अगोदरची घटना आहे, सातत्याने घटना 5 ची असून दे की 25 वर्षाची असून दे, त्या मुलगीला न्याय भेटला पाहिजे ना। मग येऊन सांग ना सगळ्यांना की बाबा तिच्या वडील पण खोटं बोलतात। 8 जूनला तू कुठे होतास याचं कॉल रेकॉर्ड दाखवून, मोबाईल टॉवर लोकेशन दाखवून दे। ओपन अँड शट केस आहे, ओपन अँड शट केस आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।